आता बघूयात टॉप 9 मोठ्या बातम्या। नागपूर एनजीओ धर्मांतर प्रकरणामध्ये फॉरेन फंडिंगचं कनेक्शन तर अमेरिकेतनं निधी मिळाल्याची पोलीस तपासात माहिती समोर। आरोपी रियाज काझीनं समाजसेवेचं हे ढोंग करत फसवणूक केल्याचाही आरोप। 4 मुलींच्या विनयभंग प्रकरणातही गुन्हा दाखल। बंधू राजेंद्र गडगे आणखी अडचणीत येण्याची शक्यता। मुलगा होण्यासाठी औषधोपचार देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल। तर पीसीपीएनडीटी या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होणार। गुन्हा दाखल करून अहवाल सादर करण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे आदेश। 34 मुली बेपत्ता झाल्याच्या दाव्यामध्ये तथ्य नाही। चुकीच्या माहितीमुळे राळेगावची बदनामी। भाजप आमदार राजू तोडसाम यांचा पक्षाला घरचा आहेर। रत्नागिरीमध्ये महिलेचे फोटो आणि व्हिडिओज व्हायरल करण्याची धमकी देऊन 68 लाख उकळले। महिलेला ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या। सौदी अरेबियामध्ये वास्तव्यास असलेल्या या आरोपीला मुंबईत अटक। पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांच्या अडचणीत वाढ। त्यांच्या वक्तव्याची बिहार राज्य महिला आयोगानं दखल घेतली आहे। सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस का करू नये अशी नोटीसद्वारे विचारणा। तर 3 दिवसांच्या आत यावर उत्तर देण्याचे निर्देश। राजकारणात काम करणाऱ्या 90% महिलांचं करिअर बेडवरूनच सुरू होतं। या वक्तव्यावरून हा गदारोळ। बीड कारागृहामध्ये कराड गँगची दहशत पुन्हा एकदा चर्चेत। सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी प्रतीक घुले, सुदर्शन घुले आणि गुन्ह्यातील आरोपी शंकर शेपडून एका कैद्याला मारहाण। कैद्याकडून जेलमध्ये घडलेला प्रकार दादासाहेब खिंडकरांना सांगतानाची कथित ऑडिओ क्लिप समोर। कराड गँगच्या व्हायरल ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक। तर गोळ्या घालायचं लांब, पण मला बघून जा। उद्रेक कशाला म्हणतात, रक्त सांडणं कशाला म्हणतात तेही समजेल। जरांगेंची यावर प्रतिक्रिया। तर मला फक्त गोळ्या घालून दाखवाच, कराड गँगला जरांगेंचं आवाहन। बदलापूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये राडा। राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांमध्ये हमरीतुमरी। कार्यकर्त्यांची चक्क पालिका आवारामध्ये घुसखोरी। दरम्यान वातावरण तापलेलं असतानाच नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवलाय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक 2 दिवस तात्पुरती बंद। तर पुलाचं शटरिंग काढणं आणि रंगकामासाठी वाहतूक तात्पुरती बंद ठेवणार। उद्या दुपारी 12 ते 3 या वेळेत मुंबईकडे येणारी तर 24 तारखेला पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद राहणार।